हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल अँड अवर न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आज आहे वेळ अमावस्या आणि आज गावाकडे खूप मोठ्या पद्धतीने म्हणजे खूप छान साजरी करतात वेळ अमावस्या. तर तसंच मी लावण्य माऊला सांगितलं होतं की तो सुद्धा व्हिडिओ काढ, कारण आमच्या यूट्यूब फॅमिलीला बघता येईल की गावाकडे कशी वेळ अमावस्या साजरी करतात. काहींना माहितीसुद्धा असेल की कशी साजरी करतात. तरीही मी इथे व्हिडिओ काढायला सांगितलं आहे आणि लावण्य माऊने बघा हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा नानीने इथे सगळं रेडी केलं आहे, जेवण वगैरे जे शेतात जाऊन पूजा करायची असते त्याची इथे. तर बघा इथे अण्णा डोक्यावर ते अंबिल म्हणजे मठ्ठा असतो ना, मठ्ठा पण सुद्धा बनवतात वेळ अमावस्याला. तर तोच मठ्ठा इथे डोक्यावर ठेवायचा असतो आणि शेतात जायचं असतं. त्यानंतर इथे नानी बघा सगळं जेवण वगैरे सगळं घेऊन जात आहे. तर बघा त्यानंतर इथे सगळे निघाले आहेत शेतासाठी. तर बघा शेतामध्ये आले आहेत आता सर्व. त्यानंतर आता इथे नानी पूजा करणार आहे. इथे बघा छोटीशी झोपडी सुद्धा बांधली आहे आणि त्याला झोपडी नाही म्हणत, खोपी म्हणतात, खोप किंवा खोपी म्हणतात. तर बघा नानी त्यानंतर इथे फळं तोडण्यासाठी आली आहे, कारण पूजेसाठी फळं सुद्धा लागतात. शेतामध्ये असतील तेवढी फळं ठेवली तरी चालतात, पण कमीत कमी 5 फळं हवी असतात. तर बघा इथे नानीने फर्स्ट इथे बघा मोसंबीचं झाड आहे, तर मोसंबी तोडत आहे नानी. बघा किती मोठं झाड आहे. अण्णांनी आमच्यासाठी खूप सारी वेगळ्या फळांची इथे झाडं लावली आहेत, कारण आम्ही समर वेकेशनमध्ये जातो ना गावाकडे. रुक्मिणी माऊसुद्धा येते कधी कधी, मग ती फळं आमच्यासाठीच असतात. तर बघा त्यानंतर इथे नाणी जात आहे आंब्याच्या झाडाकडे, कारण आंब्याची पानंसुद्धा हवी आहेत कलशाची पूजा करण्यासाठी. तर बघा आता नाणी इथे आंब्याची पानं तोडत आहे. बघा आंब्याचं झाड किती मोठं आहे इथे, याला सुद्धा आंबे लागतात उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर इथे नानी आली आहे डाळिंब तोडण्यासाठी, पण इथे डाळिंब लागली नव्हती. बघा इथे फक्त डाळिंबाची फुलंच आहेत. तर नानीने इथे डेकोरेशनसाठी डाळिंबाची फुलंसुद्धा घेतली आहेत. आणि बघा इथे गोकर्णाचं सुद्धा फूल आहे आणि डाळिंबाचे इथे फाटेसुद्धा घेतले आहेत नानीने डेकोरेशनसाठी, कारण ते खूप छान दिसतात म्हणून. त्यानंतर इथे नानी आली आहे झेंडूची फुलं तोडण्यासाठी. बघा इथे नानीकडे झेंडूची सुद्धा फुलं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची. इथे लावण्य माऊनी आणि नानीने मिळून सुद्धा झाडं लावली आहेत फुलांची. तर इथे बघा अण्णांनी शेतात गहू पेरले आहेत, गहूचं सुद्धा शेत आहे. त्यानंतर इथे बघा नानी अजून काही फुलं तोडत आहे. फायनली इथे नानीने खूप सारी फुलं, फळं, पानं आणली आहेत पूजेसाठी. त्यानंतर इथे अण्णा बघा ज्वारीच्या झाडांचे फाटे सुद्धा आणत आहेत, ते सुद्धा लागतात पूजेसाठी. बघा इथे अण्णा आता खोपीच्या भोवती पूर्ण इथे ज्वारीचे फाटे लावत आहेत. बघा प्रत्येक जागी लावत आहेत, तशी परंपराच आहे लावण्याची. तर बघा आता त्यानंतर इथे लावून झालं आहे त्यांचं सुद्धा. नानी बघा इथे मातीमध्ये पाणी टाकून म्हणजे चिखल करून चिखलाचे मुटके करून घेत आहे, कारण शेतकरी हा या मातीलाच आपली आई समजतो, कारण ही आई आपल्याला धान्याच्या रूपात जणू लक्ष्मीच देते. तर बघा त्याची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करतात. तसेच इथे बघा खोपीला नवीन साडीसुद्धा पांघरली जाते, कारण आज लक्ष्मीची पूजा होत आहे, त्यामुळे बाहेरून बघा इथे साडी नवीन पांघरली जाते. बघा इथे अण्णा आणि बिरू मामांनी मिळून साडी पांघरली आहे आणि आत इथे नानी पूजा मांडत आहे. तर बघा फर्स्ट इथे लक्ष्मीची फोटो ठेवली आहे आणि खाली पानांवर मुटके ठेवून त्यांची पूजा सुद्धा इथे करत आहे नानी. बघा लक्ष्मीचं पुस्तक ठेवलं आहे आणि साईडला डाळिंबाच्या झाडाचे फाटे सुद्धा ठेवले आहेत, आंब्याचे फाटे सुद्धा ठेवले आहेत. खूप छान दिसतं त्याने डेकोरेशन, तुम्हाला दिसत असेल किती छान दिसते ते डेकोरेशन. बघा आता नानी सर्वांना हळदी कुंकू लावत आहे इथे. त्यानंतर इथे बघा मुटक्यांची सुद्धा नानी इथे पूजा करत आहे. त्यानंतर बघा इथे एका ब्लाऊज पीसवर थोडेसे गहू घेतले आहेत, गव्हांची रास ठेवली आहे आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवला आहे. तर बघा त्यावर इथे नानी ओम गंधाने लिहित आहे आणि आजूबाजूने इथे ठिपके देत आहे. त्यावर नानी आता हळदी कुंकू लावणार आहे, तशी पद्धत आहे हळदी कुंकू लावण्याची. तर बघा आता नानी इथे हळदी कुंकू लावत आहे. तर बघा त्यानंतर इथे
त्यानंतर इथे खोबरवाटी आणि त्यावर सुपारी ठेवून त्याची सुद्धा नानीने पूजा केली आहे आणि कळसाच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं हळदी कुंकू ठेवून फुलं ठेवलं आहे. तर बघा इथे सुपारी आणि खोबरवाटीची सुद्धा पूजा करून तिथे नानीने एक फूल ठेवलं आहे. त्यानंतर कलशामध्ये 5 आंब्याची पानं आणि त्यावर इथे नारळ ठेवला आहे. बघा नारळाला डोळे, तोंड आणि टिकली सुद्धा लावली आहे. किती सुंदर दिसत आहे बघा ते. गजरा सुद्धा बघा लावला आहे देवीला. त्यानंतर इथे कापसाची इथे माळ केली आहे, त्याला वस्त्रमाळ म्हणतात. तर वस्त्रमाळ सुद्धा इथे कलशाला घातली आहे. त्यानंतर इथे मंगळसूत्र सुद्धा घातलं आहे देवीला. तर बघा त्यानंतर इथे देवी किती छान दिसत आहे. बघा फूल ठेवत आहे आता नाणी मुटक्यांना, कारण 5 दिवे, 5 मुटके आणि 5 फळं ठेवून देवीसमोर ही पूजा करायची असते. तिळाचे लाडू सुद्धा नाणीने केले आहेत बघा आणि कानवले सुद्धा केले आहेत. नैवेद्य सुद्धा दाखवला आहे फळाफुलांनी. सीताफळ, केळी वगैरे नाणी घरून घेऊन आली होती, कारण घरी झाड सुद्धा आहे सीताफळाचं. तर बघा त्यानंतर इथे आंबील एका द्रोणामध्ये आणि पाणी एका द्रोणामध्ये अण्णा आणि बिरमामा प्रदक्षिणा घालत आहेत. 5 प्रदक्षिणा घालायची असतात फक्त पुरुषांनीच. आंबील घेतलं जातं कारण आंबील म्हणजेच लक्ष्मी सुद्धा मानली जाते. आणि असं प्रदक्षिणा घालता घालता असं म्हटलं सुद्धा जातं की ओलग्या ओलग्या सालंग पलग्या असं म्हणतात, कारण ती पारंपरिक पद्धत आहे. बघा इथे फायनली आता पूजा झाली आहे. त्यानंतर इथे हे द्रोण तसेच इथे ठेवले आहेत प्रसाद समजून. बघा किती छान दिसत आहे पूजा. त्यानंतर आता इथे सर्व आरती करत आहेत. बघा आता इथे आरती सुद्धा होत आहे. फायनली सगळी पूजा झाली आहे. बघा आता सगळे आरती घेत आहेत. आरती झाली आहे. तर फ्रेंड्स, ही वेळ अमावस्या याच अमावस्येला साजरी केली जाते, कारण आता थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये खूप हिरवळ असते आणि खूप छान वातावरण असतं. तर बघा आता इथे पूजा झाली आहे आणि सर्व दर्शन घेत आहेत. बघा एक एक जण सगळे दर्शन घेत आहेत. सर्वांनी आता इथे दर्शन घेतलं आहे. तर बघा इथे पूजा किती छान दिसत आहे. पूर्ण पूजा झाली आहे. त्यानंतर आता सगळे इथे जेवणार आहेत. बघा रांगोळी सुद्धा छान काढली होती नानीने. तर त्यानंतर आता इथे सगळे जेवणार आहेत. तर बघा इथे अण्णांचे काही क्लोज फ्रेंड्स आहेत, ते सुद्धा आले आहेत. सगळे एकमेकांच्या शेतामध्ये जात असतात कारण जेवणासाठी आजच्या दिवशी. तर बघा नानी त्यांना सर्व वाढत आहे काय हवं नको ते. तर आता ते एन्जॉय करत आहेत, कारण आजचा मेन्यू हा खूपच स्पेशल असतो सर्वांसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी. त्यांचा हा खूप आवडता सण असतो. बघा हा आहे मेन्यू नानीने केलेला. तर मेन्यूमध्ये बघा इथे गुळाचा गोड भात, डाळ, आंबील, बुंदी, भात आणि भाकरी, आणि मेन म्हणजे आजची स्पेशल भजीची भाजी. त्यानंतर बघा इथे नानीची सुद्धा एक फ्रेंड आली आहे. त्यानंतर इथे बघा जिथे गहू पेरले आहे त्याच ठिकाणी इथे स्प्रिंकलरचे पाणी सुद्धा चालू आहे, कारण स्प्रिंकलरमुळे गव्हाच्या पिकाला म्हणजे कोणत्याही पिकाला व्यवस्थित पाणी मिळतं. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला हे सांगायचं तर विसरलेच आहे की आज जी स्पेशल भजीची भाजी बनवली जाते ही भाजी चिंचेशिवाय बनतच नाही, कारण या भाजीमध्ये आज चिंचेचा माणच असतो. तर फ्रेंड्स इथे बघा गहू किती छान दिसत आहेत, एकदम हिरवी हिरवी छान वाफले आहेत. त्यानंतर हा बघा हा सर्व आहे हरभरा सुद्धा किती छान बघा हिरवा हिरवा एकदम सुंदर दिसत आहे. एकदम शेत हिरवा हिरवा दिसत आहे. त्यानंतर बघा इथे नानीचे भाऊ सुद्धा आले आहेत आणि त्यांना आम्ही सर्व लाडाने सोनार मामा म्हणतो. तर त्यानंतर बघा इथे गावातल्या इथे काही नानीच्या फ्रेंड्स आले आहेत आणि लावण्य माऊ इथे व्हिडिओ काढत आहे. सगळे जेवत आहेत बघा इथे. त्यानंतर इथे बघा इथे गहू आत्ताच पेरले आहेत, त्यामुळे इथे स्प्रिंकलर चालू आहे. सध्या इथे 2 दिवस झाले आहेत गहू पेरून, त्यामुळे बघा इथे गहू वाफले नाही आहेत. बघा आता इथे नानी इथे पुन्हा एकदा पूजा करत आहे, आरती करत आहे. संध्याकाळचे 5 वाजता इथे नानी आरती करत आहे. फ्रेंड्स, आजच्या दिवशी इथे शेतामध्ये झोके सुद्धा बांधले जातात लहान मुलांसाठी, पण आता इथे लहान मुलं कोणीच नसल्यामुळे इथे झोकाच बांधला नाहीये. तर बघा आता इथे लावायला मग व्हिडिओ काढत आहे
आणि ते नाणी कलशातले पाणी बघा खोपीच्या अवतीभोवती पूर्ण गोल इथे सर्व शेतामध्ये इथे पाणी शिंपडत आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता म्हणजे जेव्हा अमावास्या ही संपते तेव्हाच ही पूजा पूर्ण काढून घ्यायची असते. तर बघा आता इथे सर्व पूजा काढून झाली आहे. तर बघा आता इथे सर्व घरी निघत आहेत. अण्णासुद्धा घरी निघत आहेत. तर ते बघा अण्णासुद्धा निघाले आहेत. ते बघा गोणीमध्ये सर्व सामान इथे भरून घेत आहेत घरी नेण्यासाठी. तर बघा हे आहेत आमचे मारुती राया, यांची सुद्धा इथे स्थापना केली आहे. नाणी बघा दर्शन घेत आहे. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग एवढाच होता. आणि गावाकडे ही परंपरा आहे वेळ अमावस्या साजरी करण्याची, आणि मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. तरीही चुकून माझं काही चुकलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागते. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.